शनिदेवाचे नाव येताच लोकांना त्यांच्या वक्रदृष्टीची भीती वाटू लागते. कोणीही शनिदेवाला नाराज करू इच्छित नाही आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत राहतात. असे म्हटले जाते की शनिदेव एखाद्या व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार फळं देतात. एकदा भगवान शिव यांनी त्यांना 19 वर्ष पिंपळाच्या झाडावर लटकवले. त्यांनी असे का केले? शनिदेवाला शिक्षा का झाली? चला जाणून घेऊया. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. पौराणिक कथेनुसार एकदा सूर्यदेवाने आपल्या सर्व पुत्रांना त्यांच्या गुणवत्तेनुसार वेगवेगळ्या जगाचे कोपरे वाटून दिले. परंतु आपल्या शक्तीचा अहंकारात शनिदेव त्यावर खुश नव्हते. म्हणून आपल्या शक्तीचा वापर करून त्यांनी उर्वरित जगावरही नियंत्रण मिळवले. शनिदेवाच्या या कृत्यामुळे सूर्यदेव खूप दुःखी झाले आणि ते मदतीसाठी भगवान शिवाकडे पोचले. सूर्यदेवाच्या पूजेने प्रसन्न होऊन भगवान शिव यांनी शनिदेवांशी लढण्यासाठी आपली सेना पाठवली. परंतु शनिदेवांनी सर्वांना पराभूत केले. यानंतर भगवान शंकर स्वतः शनिदेवांशी लढण्यासाठी आले. जेव्हा शनिदेवांनी भगवान शंकरावर आपले प्राणघातक दृष्टी टाकली तेव्हा भगवान शंकरांनी त्यांचा तिसरा डोळा उघडला आणि शनिदेवांचा अहंकार मोडला. शनिदेवांना धडा शिकवण्यासाठी भगवान शिव यांनी त्यांना 19 वर्ष पिंपळाच्या झाडावर उलटे लटकवले. या 19 वर्षात शनिदेव भगवान शंकरांची पूजा करत राहिले. त्यामुळे 19 वर्ष शनीची महादशा टिकते. सूर्यदेवांना मुलाची स्थिती बघवली नाही. त्यांनी आपल्या मुलाच्या चुकीबद्दल भगवान शिव यांची माफी मागितली आणि शनिदेवांना जीवदान देण्याचे विनंतीही केली. त्यानंतर भगवान शिवांनी शनिदेवांना मुक्त केले आणि भगवान शिवांनी त्यांच्या शक्तींचा न्याय बनवण्याचा आशीर्वाद दिला. तेव्हापासून शनिदेव त्यांच्या मार्गदर्शनाखाली आहेत. भगवान शिवांनी शनिदेवांना दंडाधिकारी म्हणून नियुक्त केले. धार्मिक मान्यतेनुसार शनी दोषापासून मुक्त होण्यासाठी भगवान शिवाची पूजा केली जाते. कारण शनिदेव केवळ भगवान शिवांचा आदर करत नाहीत, तर त्यांना त्यांची भीती देखील वाटते. असे मानले जाते की भगवान शिवाची पूजा केल्याने शनिदेवांचा क्रोध शांत होतो आणि व्यक्तीला शनी दोषांपासून मुक्तता मिळते.